वर्तवण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी दिवाळी आहे, मात्र तरी सुद्धा राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। ठाणे, पालघर आणि मुंबईमध्ये, त्याचबरोबर नाशिकमध्ये पावसाचा अंदाज आहे। तसंच मराठवाड्यामध्ये। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यात तुफान पावसाला आता 100% सुरुवात झालेली आहे। राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह कुठे मध्यम पाऊस पडतोय, कुठे जोरदार पडतोय, मात्र काही असे भाग आहेत की त्या ठिकाणी अजून पाऊस झालेला नसेल, मात्र त्या पण भागात लवकरच पावसाची व्याप्ती तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे। कारण की मोठं पावसाळी वातावरण राज्याला आता धडक देणार असून दोन्ही समुद्रामध्ये मोठमोठ्या वादळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याच वादळी कारणामुळे राज्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात ढग जमवू लागलेले आहेत व पावसाला वातावरण सक्रिय होऊ लागलेलं आहे। मात्र आता जरी सध्या वाटत नसलं पाऊस येईल का, पण आता पुढच्या 2 तासात खूप मोठे बदल होणार असून राज्यात पावसाची तीव्रता ही शक्यता आता वाढत जाणार आहे। तर चला यामध्ये नेमका पाऊस कुठे कसा राहील, कुठे मुसळधार पाऊस राहील, कुठे जोरदार पाऊस राहील, सर्व काही अंदाज तुम्हाला या एकाच व्हिडिओत बघायला मिळणार आहे। त्याकरिता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। व एक महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल ना, तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे तुम्हाला असंच हवामान अंदाजाविषयी रोजची रोज महत्त्वाची माहिती बघायला मिळेल। व चला आता सविस्तर राज्याचा हवामान अंदाज आपण पाहूयात। तर या ठिकाणी बघा, आता मोठे बदल हे वातावरणामध्ये झालेले आहेत। तसेच शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या जिल्ह्याचं नाव काय आहे कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची काय परिस्थिती राहील, कसा पाऊस राहील ती माहिती आपण देऊयात। त्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव कमेंट करून आम्हाला सांगायचं आहे। तर चला यामध्ये आता सर्व काय आपण बघूया। तर इकडे बघू शकता, सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे आता एकंदरीत जर विचार केला तर डायरेक्ट पावसाची परिस्थिती ही जामखेड पासून निर्माण होत येणार आहे। तसेच इकडे केज, परळी, अहमदपूर, बीड पर्यंत राज्यात अतिवृष्टी सारखी परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे। विजांचा लखलखाट प्रचंड राहणार असून विजांच्या कडकडाटामध्ये हा पावसाचा अंदाज आपल्याला राज्यात पाहायला मिळणार आहे। हे देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या। तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये बीड, केज, परळी, अहमदपूर, नांदेड, सेलू, माजलगाव, पैठणचे भाग असतील, या ठिकाणी तुफान पावसाचे वातावरण सक्रिय होणार असून विजांच्या लखलखाटामध्ये तुफान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे कोणीच कसली काळजी व चिंता जास्त काही करत बसण्याची गरज नाहीये, फक्त सतर्क राहा, कारण हा पाऊस अचानक येणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे। जरी आता वाटत नसलं तरी रात्री उशिरापर्यंत का होईना अचानक वातावरण सक्रिय होईल व धो-धो पाऊस येईल, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर इकडे आता येत्या 2 तासात तुळजापूरचे काही भाग असतील, त्यानंतर इकडे बघा तुम्हाला इथे सिलेक्ट करून दाखवतो, धाराशिवचे काही भाग असतील, या ठिकाणी काय होणार आहे, मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। यामध्ये हा पाऊस तुळजापूर पासून सुरू होईल, कारण या ठिकाणी मोठं पावसाळी वातावरण सक्रिय होण्याच्या मार्गावरती आहे। निलंगा, औसा, तुळजापूर, धाराशिव, लातूर, शिरोळ, दपाल पुढच्या 2 तासात कोणत्याही क्षणी मेघ गर्जनेसह तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। कोणत्याही क्षणी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे, ही देखील गोष्ट लक्षात घ्या। तसेच आता बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राइब केल्याचं दिसत नाहीये, चॅनलला लगेच सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा, तालुक्याचा अंदाज रोजची रोज तुम्हाला बघायला मिळेल। तसेच इकडे बघा, यामध्ये कुरुडवाडी, बार्शी, परंडाचे काही भाग असतील, या ठिकाणी देखील तुफान पावसाचा अंदाज राहणार असून विजांच्या कडकडाट पाऊस येत आहे। 2 तासामध्ये इकडे तुळजापूरला पाऊस सक्रिय होईल। हा पाऊस सुरू झाल्यानंतर इकडे वैरागकडे सरकेल, त्यानंतर बार्शीकडे सरकेल, बार्शीमध्ये गेल्यानंतर त्याची तीव्रता आणखी वाढेल। बार्शीमधून पुन्हा नंतर हा पाऊस परंडा, करमाळा, इंदापूरकडे हजेरी लावत या ठिकाणी तुफान बरसणार आहे। त्यामुळे या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा। तर चला आता पुढच्या 2 ते 3 तासात कुठे भयानक पाऊस वाढणार आहे, तसेच आजची परिस्थिती कशी राहील व रात्री उशिरा एक मोठं पावसाळी वातावरण 10 जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे। नेमके कोणते 10 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो, त्या जिल्ह्यांची पण नावे आता तुम्हाला या राहिलेल्या व्हिडिओत बघायला मिळतील। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा, तालुक्याचा अंदाज तुम्हाला पाहायला मिळेल। तर चला पाहूयात। तर बघू शकता, यामध्ये जर विचार केला तर आता अतिशय भयानक तुफान पावसाची परिस्थिती निर्माण होण्याच्या मार्गावरती असून सध्या भोकरच्या भागात पाऊस सुरू झालेला आहे। सकाळी अंदाज दिला होता, इकडे बघा, यामध्ये भोकरच्या भागात सध्या मुसळधार पावसाला आता सुरुवात होत असून येत्या 2 तासात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी सक्रिय होऊन तसा पाऊस पडणार आहे। यामध्ये भोकर, बसमत, नांदेडचे भाग असतील, या ठिकाणी कृपया सतर्क राहा, कारण विजांचा धोका आहे, कमी जास्त पाऊस पडेल, मात्र विजा मात्र चमकतील, हे लक्षात घ्यायचं आहे। कारण आता मान्सून नाहीये, मान्सून निघून गेलेला असून आता हे पाऊस अवकाळी धरले जातात। मात्र आता हे दिवाळीमध्ये मान्सून गेल्यानंतरचे लगेच ईशान्य पाऊस जे आहे हे पण आता धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहेत। कुठे मध्यम होईल, कुठे जोरदार होईल, तर कुठे मुसळधार पाऊस होईल, हे देखील लक्षात घ्या। विजांचा कडकडाट प्रचंड राहणार आहे, काही ठिकाणी तुफान पाऊस पण राहणार
राहणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. काही ठिकाणी भयानक स्वरूपाची पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढा अंदाज आता लक्षात घ्यावा, कारण की अशी परिस्थिती आता निर्माण होऊन राज्यामध्ये पावसाचा पुन्हा एकदा धुमाकूळ बघायला मिळू शकतो. पुन्हा एकदा चांगली तीव्रता वाढण्याचा मार्ग आता दिसून येत आहे. त्यानंतर इकडे उमरखेड हिंगोलीचा भाग असेल, याही ठिकाणी आता पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. उमरखेड हिंगोलीच्या भागामध्ये तसेच कापच्या भागात, किनवटच्या भागात देखील तुफान पावसाचा अंदाज राहणार असून काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते देखील आता अंदाज लक्षात घ्या. काही ठिकाणी प्रचंड पावसाचा धुमाकूळ आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रचंड विजांसहित आता धो पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. काही ठिकाणी तीव्र पावसाची आता आपल्याला अंदाज जी आहे ती शक्यता दिसून येत आहे. त्यानंतर येत्या 2 तासात महेकर वाशिमला अलर्ट असून महेकर वाशिम लोणारच्या भागामध्ये, रिसोडच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. यामध्ये हा पाऊस जी आहे ती तीव्रता वाढवत असून वाशिम, महेकर, रिसोड, लोणारच्या भागामध्ये आपल्याला प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये बघायला मिळणार आहे. तसेच इकडे मंगळूर पीरच्या भागामध्ये देखील आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता राहील. तर चला आता काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे, त्या जिल्ह्यांची आता तुम्हाला नावे सांगतो. आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तर चला आता पुढचे जिल्हे कोणते आहेत त्यांचा अंदाज आपण पाहूयात. तर चला या ठिकाणी आता बघू शकता मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे, त्यामुळे आता कसलीच काळजी करू नका. तर इकडे बघा दर्यापूर, तेल्हारा, अकोटच्या भागात विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस आता बघायला मिळणार आहे. अमरावती, मोजरेच्या भागात देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो, त्यामुळे काळजी करा, सतर्क राहा. येत्या 2 तासात काही जिल्ह्याकडे तुफान पाऊस सरकत आहे. त्या जिल्ह्यांची एकदा तुम्हाला नावे सांगतो. जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला देखील खूप पाऊस पडणार आहे. तर चला आता लगेच त्या जिल्ह्यांची माहिती आपण बघूयात. तर इकडे बघा त्यामध्ये जर विचार केला तर आता पहिला जिल्हा कोणता आहे, दुसरा जिल्हा कोणता आहे, सर्व काही जाहीर झालेला आहे. तर इकडे मोठाला, बुलढाणा अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळेल. काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. तर इकडे बघा सध्या तुफान पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांनी पण व्हिडिओ पाठवले आहेत. यामध्ये जामनेरच्या भागात पाऊस सुरू झालेला, हा पाऊस वाढलेला आता पुढच्या 6 जिल्ह्याकडे सरकणार आहे. या 6 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव येत असेल तर डायरेक्ट धो पावसाची शक्यता 100% राहील. तर इकडे बघा सध्या स्थितीला मोहारा, चिखलीच्या भागात मुसळधार पाऊस वाढलेला आहे. सिल्लोडला पाऊस वाढत चाललेला आहे. काही ठिकाणी तुफान पाऊस पडतोय, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. शेतीमध्ये पाणी साचेपर्यंत तुफान पाऊस होत चाललेला आहे. तसेच इकडे बुलढाणा, खामगाव, मोटालेचे भाग आहेत, अजिंठाचे भाग आहेत. या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुढच्या 2 तासामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. सतर्क राहा. अतिवृष्टीसारखी परिस्थिती काही भागासाठी निर्माण होऊ शकते, कारण ज्या ठिकाणी आधी पाऊस झालेला आहे, नदी नाले अजून पण खूप वाहत आहेत, त्या ठिकाणी थोडा जरी पाऊस आला तरी पुन्हा एकदा मोठा पाऊस जरी म्हटलं तरी काही हरकत नाहीये. तसेच आता अतिवृष्टीसारखा भयानक पाऊस इकडे मोठाला, मलकापूर, बुलढाणाच्या काही भागात सुरू आहे. यामुळे सतर्क राहा. आता येत्या 2 तासात यासारखं वातावरण राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात बघायला मिळणार असून मोठे पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहेत. आता फक्त लक्ष देऊन बघा येत्या 2 तासात मोठे पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहेत, सध्या कोणत्या भागात सुरू आहेत व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत चाललेला आहे. आता सर्व काही माहिती आपण बघणार आहोत. आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला काय करायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला आता त्या जिल्ह्यांचा तुम्हाला सविस्तर अंदाज देतो. तर या ठिकाणी बघा आता आपण पुढचा अंदाज या ठिकाणी बघत आहोत. बघा 3 तासामध्ये मोठं पावसाचं वातावरण काही जिल्ह्याच्या दिशेने हे सरकत चाललेलं आहे. यामध्ये वडोद, साताऱ्याच्या भागात पण पाऊस वाढणारच आहे. हा पाऊस विजांच्या लखलकाटात राहणार आहे. विजांचा प्रचंड कडकडाट देखील राहणार आहे. यामध्ये वडोद पासून ही पावसाची सुरुवात होईल. वडोद, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पेठ, वैरागचा भाग असेल, बारामतीचे भाग असेल, इंदापूरचे भाग असतील, या ठिकाणी आता पावसाचं प्रमाण हे वाढत जाणार आहे. विजांचा कडकडाट राहील. विजांच्या प्रचंड कडकडाटामध्ये हा पाऊस पडणार असून धो पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. तुमच्यासाठी आता हा महत्त्वाचा अंदाज आहे, तुम्ही लक्षात घ्या. तसेच आता काही ठिकाणी विजांचं प्रमाण वाढेल. तसेच पुढच्या काही तासामध्ये केज, पेठ, लातूर, उदगीर, अहिल्यादेवीनगरचे भाग असेल, या ठिकाणी देखील पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून विजांसह पाऊस राहणार आहे. त्यामध्ये उदगीर, लातूर, केज, पेठचे भाग असतील, या ठिकाणी धो पावसाचा अंदाज राहणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. काही ठिकाणी अतिवृष्टी सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. धो स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील बघायला मिळू शकतो. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. विजांचं प्रमाण अधिक राहणार आहे. विजांच्या प्रचंड कडकडाटामध्ये तुफान स्वरूपाची पावसाची परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता काही करण्याची आता गरज पडणार नाही. यानंतर इकडे
जामखेड, बीड, माजलगाव, परळीचे भाग असतील या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राहणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। सेलो, जालना, पैठण, अहिल्यादेवी नगरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहा। प्रचंड विजांचा धोका देखील निर्माण होईल। या ठिकाणी पुढच्या काही तासांमध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। तर बघा सध्या स्थितीला आता पाऊस कुठे धुमाकूळ घालत आहे, तर इकडे साक्रीला अतिवृष्टीसारखा जसं काय अतिवृष्टी सुरू आहे तसा तुफान पाऊस वाढलेला आहे। यामध्ये पिंपळनेर, साखरेचे भाग असतील, बेडचे भाग असतील या ठिकाणी जोरदार पाऊस सध्या सुरू झालेला आहे। काळजी घ्या, सतर्क राहा। पावसाची तीव्रता या भागात आणखीन वाढण्याचा अंदाज तर आहेच। यामध्ये बघा हा पाऊस पुढे पुढे सरकत चाललेला असून इकडे धुळेला पाऊस सुरू झालेला आहे। धुळे अजंगचा भाग असेल तसेच नावारीचा भाग असेल, हा पाऊस इकडे आता सरकत चाललेला असून तुफान पाऊस बघायला मिळणार आहे। मुसळधार पाऊस सध्या सुरू झालेला आहे। सतर्क राहा। येत्या 2 तासात याची तीव्रता देखील आणखीन वाढू शकते व तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। तसेच इकडे पारोळा, बाबरेचा भाग असेल, बोरकुटचा भाग असेल, याही ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। इरोंडोलच्या भागात देखील पावसाची परिस्थिती निर्माण होत असून मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। प्रचंड विजांसह पाऊस राहील। त्यामध्ये पाचोऱ्याची भाग आहेत, पाचोऱ्याच्या भागात देखील तुफान पावसाची शक्यता आहे। नांद्रे, मालगावचा भाग आहे, याही ठिकाणी मनमाडच्या भागापर्यंत पावसाची शक्यता असून प्रचंड विजांसह पाऊस येत आहे। तर चला येत्या 2 तासामध्ये अतिवृष्टीसारखी भयानक परिस्थिती काही ठिकाणी निर्माण होईल, तर काही ठिकाणी पुढचे काही तास महत्त्वाचे ठरणार असून रात्री उशिरापर्यंत का होईना एक मोठं पावसाळी वातावरण दाखल होईल व राज्यातील काही भागात नदी नाल्यांना पाणी येईल असे मोठे पाऊस सुरू होणार आहेत। यामध्ये नेमके कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी खूप मोठे जोरदार पाऊस पडू शकतात, आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो, लक्ष देऊन बघा। तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर आता शेवगावच्या भागापासून देखील पावसाची निर्मिती होणार आहे। शेवगावचा भाग असेल, त्यानंतर अमरावतीचा भाग असेल, या ठिकाणी विजांचा प्रचंड कडकडाट असून मध्यम ते जोरदार तर काही भागात अति भयानक मुसळधार पाऊस तर राहणारच आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे, हे देखील लक्षात घ्या। काही ठिकाणी तुफान पावसाचं वातावरण बघायला मिळेल। यानंतर नंदुरबार, मालेगाव, जळगावचे भाग असतील, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी पुढच्या काही तासात मुसळधार पावसाचं वातावरण दाखल होण्याच्या मार्गावरती आहे। तसेच इकडे नांदेडच्या भागामध्ये देखील आता आपल्याला तुफान पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तसेच इकडे देगलूर, मुखेडचे भाग असेल, या भागात देखील विजांचा प्रचंड कडकडाट व तुफान स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे देगलूर, कंधार, मुखेडचा भाग, अहमदपूर, गंगाखेडचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाची पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे। काही ठिकाणी धो पावसाचा अंदाज राहणार असून मुसळधार स्वरूपाची परिस्थिती सक्रिय होऊ शकते। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढा अंदाज लक्षात घ्यावा। काही ठिकाणी थोडासा मुसळधार देखील पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर धर्मादाबादचे भाग असेल, कोटागिरी, निजामाबाद साइडची भाग असेल, या ठिकाणी देखील विजांचा कडकडाट व तुफान पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे, त्यामुळे सतर्क राहा। प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता ही बघायला मिळू शकते। यानंतर इकडे काही तासांमध्ये शेवगावला पावसाची शक्यता आहे। सध्या शेवगावच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। आणखीन पावसाचं वातावरण वाढण्याची परिस्थिती बघायला मिळू शकते। त्यामुळे अकोला, शेवगावचे काही भाग असतील, या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहत चालायचं आहे, कारण की प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये अचानकपणे पावसाचं वातावरण देखील वाढू शकतं। त्यानंतर अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासहित पावसाचा अंदाज आहे, आता सर्व काय आपण बघणार आहोत। आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुमच्या जिल्ह्याचा, तालुक्याचा पावसाचा अंदाज आता तुम्हाला बघायला मिळेल। तर इकडे बघा यामध्ये आता विचार जर केला तर पाऊस पडणारे जिल्हे तुम्हाला सांगतो। तर इकडे बघू शकता आता मुसळधार पावसाला सुरुवात कशी होत आहे। तर इकडे बघा वाऱ्यांचा वेग आता कमी झालेला आहे। जेवढी गरमी तेवढा पाऊस, त्यामुळे आता मोठ्या थेंबाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तो म्हणजे इकडे अकोल्याच्या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील। शेवगाव, अकोला, कारंजा, अकोट, अमरावती, अचलपूर, बुरहानपूर, पाचोरा विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता। आर्वीचा भाग, धरणीचा भाग असेल, शिरपूर, साक्री, धुळे, मालेगावचा भाग असेल, कन्नडचा भाग असेल, प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यता राहणार असून धो पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे, कारण की अशा प्रकारचं वातावरण आता सक्रिय होत आहे। यानंतर इकडे
जालना साईट असेल, जालना साईटच्या देखील काही भागात पाऊस राहणार आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, पुसदचे भाग असेल, वैजापूरचे काही भाग असेल, या भागात देखील पाऊस आपली हजेरी लावणार आहे. तर हिंगोली, पुसद, उमरखेडच्या भागात येत्या 2 तासात पावसाच्या वातावरणात मोठे बदल झालेलं दिसून येईल व राज्यात पावसाची तीव्रता, व्याप्ती वाढत जाईल हे लक्षात घ्यायचं आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा आपल्याला अंदाज 100% बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी तुफान स्वरूपाची पावसाची परिस्थिती आता निर्माण होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. यानंतर इकडे लोणार, जालना, पैठण, छत्रपती संभाजीनगर, चिखली साईड, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, श्रीरामपूर साईडचे काही भाग असेल, या भागात देखील प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यता राहणार असून तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. हे देखील लक्षात घ्या. काही ठिकाणी भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. काही ठिकाणी तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला हा बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे. तर चला आता काही ठिकाणीचे मोठे पाऊस सुरू होणार आहे, त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी भयानक स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, अशा जिल्ह्यांचा अंदाज आपण पाहूयात. तर इकडे बघा, आता खरा पाऊस नाशिक साईड पासून जे सुरू होणार आहे तो सोलापूर पर्यंत राहणार आहे. सोलापूर पासून ते नांदेड पर्यंत राहणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये हा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर नागपूर, राजपूरच्या भागात देखील विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. सतर्क राहा, विजांचा धोका राहील. अकोला, जळगावचे भाग असतील, नाशिक साईडचे देखील भाग असतील, या ठिकाणी देखील पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. तसेच आता सध्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस सुरू आहे व तो पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकू शकतो ते एक तुम्हाला सांगतो. इकडे बघा, तालुके व जिल्हे सांगत आहे. सध्या पाऊस सुरू झालेला आहे तो म्हणजे इकडे यामध्ये आपल्याला काही तालुके बघायला मिळतात. गंगाखेडच्या आसपास थोड्याशा पावसाला आता सुरुवात होत आहे. त्यानंतर पावसाला खरी सुरुवात झालेली आहे ती म्हणजे इकडे बुलढाण्याच्या उत्तर साईडला मोठाळ्याचा भाग असेल, मुसळधार पाऊस सुरू आहे. खामगावला सुरू आहे. पातूरच्या भागात विजांसहित पावसाचा अंदाज आता बघायला मिळत होता, त्याप्रमाणे पाऊस सुरू झालेला आहे. त्यानंतर जामनेरला पाऊस सुरू आहे. पाचोऱ्याला, अजंठाला पाऊस सुरू झालेला आहे. त्यानंतर नाणे, पारोळा, एरोंडोल, जळगाव, अमळनेर, धुळेच्या भागात देखील पाऊस सुरू झालेला असून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. पावसाळी वातावरण आता वाढत जाण्याच्या मार्गावरती असून विजांचा धोका, विजांच्या कडकडाटासहित पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. जर वातावरणात काही बदल झाला लवकरच हवामान अंदाज दिला जाईल. धन्यवाद.